ओके. 2D असेल तर किती इक्विलिब्रियम इक्वेशन 14मधून 3 काढून टाकाल म्हणजे किती झाले 14 - 3 किती येतील 11. ओके. आणि ही 3 सेपरेट काढल्या का सांगतो याचं तुम्हाला फायदा कळेल. 3D असेल तर 6 फक्त लक्षात घ्या. 2D असेल तर 3 इक्विलिब्रियम सेपरेट कराल. 3D असेल तर 6 करेल. आपण ते पाहू पण नंतर एक्झाम्पल 3D मध्ये मी तर इथं लिहून देतो. म्हणजे काय असेल 2D असेल तर 3 इक्विलिब्रियम इक्वेशन्स सेपरेट करा म्हणजे ते 14 होते तर 14चं कसं लिहा 3 आणि 11 का सांगतो. आणि 3D असेल तर 6 इक्विलिब्रियम इक्वेशन्स कसं. तर समजा आता किती आहे ते समजा ठीक आहे माझ्याकडे समजा 30 आहे तर 30मधनं 6 मी बाजूला काढीन आणि राहिले किती 24. ओके. असं मी करेन. का करायचं हे तुम्हाला मी सांगेन. 3 का 11 का 6 का 24 का हे फक्त लक्षात ठेवा. ह्याच्यात काही जास्त ट्रिक वगैरे कारण का त्याचं कन्सेप्च्युअल सांगायला गेलं तर त्याचं फार मोठं लेक्चर पण होईल आणि त्यात काय अर्थ नाही. ओके. हा सिम्पल साधा आणि सिम्पल कन्सेप्ट आहे. ओके ठीक आहे. मला काय इकडे ठीक माझ्याकडे काय आहे DST DS एक्सटर्नल प्लस DSI असं काहीतरी सिम्बॉल आहे. टोटल इनडिटर्मिनसी एक्सटर्नल इनडिटर्मिनसी प्लस इंटरनल इनडिटर्मिनसी अशा दोघांची समेशन आहे. ओके. इथंपर्यंत मी आलो. ठीक आहे. आता मी काय म्हटलं टोटल आपल्याकडे आता इथे ह्या एक्झाम्पलमध्ये बघू. टोटल आपल्याकडे किती होते. टोटल आपल्याकडे इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती आहेत तर 14 आहेत. 14 आहेत. किती आहेत 14. ह्याचं कसं करा मी बायफर्गेशन म्हटलं की 3 काढा हे बाजूला आणि 11 काढा. ओके. का सांगतो आता बघा आपल्याला टोटल एक्सटर्नल अननोन्स किती होते तर 4 होते. कोण होते ते रिॲक्शन होते. तर काय कराल ह्या 4मधून ह्या फक्त 4मधून आहे ना तुम्ही ह्या 4मधून हे 3 मायनस करा. लक्षात घ्या. DSE तुमची कशी निघेल हे सांगतोय मी तुम्हाला. DST कशी निघेल तुमची DSE इज इक्वल टू नंबर ऑफ रिॲक्शन्स नंबर ऑफ अननोन्स रिॲक्शन -3 कशासाठी 2D साठी फक्त 2D साठी सांगतोय मी. 3D साठी इथं काय येईल तर 6 येईल आणि इथं नंबर ऑफ रिॲक्शन्स राहतील. फक्त काय होईल तर 2D साठी इथं 3 येईल आणि 3D साठी इथं 6 येईल. ओके. तर आता किती आहेत माझ्याकडे रिॲक्शन 4 -3 इज इक्वल टू किती झालं 1. याचा अर्थ काय म्हणजे DST एक्सटर्नल इनडिटर्मिनसी किती झाली 1. हे लक्षात घ्या. किती सिंपल आहे. काही नाही अवघड. फक्त लक्षात घ्या की 3 वजा करायचे. 2D मध्ये फ्रेम असो किंवा ट्रस असो मॅटर करत नाही. 2D मध्ये कारण याचा कन्सेप्ट सांगायला गेलं तर फार मोठं लेक्चर होईल आणि ते तुम्हाला कळणार पण नाही. हे लक्षात घ्या की फक्त काय करा वजा तर 3 करा. फ्रेम असो किंवा ट्रस असो हे युनिफॉर्मली आहे 2D साठी आणि 3D साठी 6 वजा करा. आता एक्सटर्नल निघाली DSE 1 निघाली. आता इंटरनलसाठी काय करा इंटरनल इनडिटर्मिनसी काढायची इंटरनल. ओके. DSE काय करा तर जेवढे इंटरनल अननोन्स आहेत बघा ही रिलेटेड टू एक्सटर्नल अननोन्स आणि ही जी इंटरनल इनडिटर्मिनसी आहे रिलेटेड टू कशासाठी इंटरनल अननोन्स. लक्षात घ्या. कोणाशी रिलेटेड आहे तर इंटरनल अननोनशी रिलेटेड आहे आणि एक्सटर्नल अननोनशी रिलेटेड आहे. ही जी आहे ते एक्सटर्नल अननोनशी रिलेटेड आहे ही इंटरनल अननोनशी रिलेटेड आहे. मग काय कराल आता माझ्याकडे किती इक्वेशन्स होते टोटल 14. 14तले मी किती वापरले इथं लक्षात घ्या 3 वापरले -3. आता किती राहिले माझ्याकडे 11 इक्वेशन्स. ओके. आणि माझ्याकडे इंटरनल अननोन किती होते तर माझ्यामध्ये 12 होते कारण का 12 मेंबर होते. एका मेंबरमध्ये 1 तर किती होते माझ्याकडं तर 12 होते इंटरनल अननोन्स. 12 ॲक्सियल फोर्स अननोन्स होते आणि माझ्याकडे इक्वेशन्स किती राहिले 11. यांची मायनस किती येतं 1. म्हणजे मला काय कळालं DSE मला किती निघाला तर 1 निघाला आणि DSI इंटरनल इनडिटर्मिनसी 1 निघाली आणि DST काय असते ह्या दोघांची समेशन असते DST इज इक्वल टू 2. बस एवढं लक्षात आलं तुमच्या. हाच फंडा आहे बाकी काही फंडा नाही. इंटरनल इनडिटर्मिनसी आणि एक्सटर्नल इनडिटर्मिनसी समजा म्हणजे काय जर ही दिलेली ट्रस आपण पाहिली तर हे लक्षात येईल आपल्याला ही ट्रस एक्सटर्नली पण इनडिटर्मिनेंट आहे आणि इंटरनली पण इनडिटर्मिनेंट आहे. हे लक्षात घ्या. एक्सटर्नली तर इनडिटर्मिनेंट आहेच कळतंय आणि त्याचप्रमाणे इंटरनली ही इनडिटर्मिनेंट आहे. एक आपण इक्वेशन नंतर एक्झाम्पल पाहू त्याच्यामध्ये आपल्याला कळून जाईल. ओके ठीक आहे. आता भरपूर वेळ गेला. मी आता तुम्हाला काय सांगितलं की DST काढायचं आपल्याला भरपूर वेळ आपण शिकलेला आहे. इथं आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचा होता एक्सटर्नल इनडिटर्मिनसी आणि इंटरनल इनडिटर्मिनसी आणि तो पण कन्सेप्ट आपण क्लिअर केलेला आहे. त्यामुळे जास्त काही नाही. मी परत सांगतो 2D असेल स्ट्रक्चर मग ते ट्रस असो किंवा फ्रेम असो
ह्यात काय करायचं, DSE अननोन्स एक्सटर्नल काढायचे असेल तर बाकी काही नाही, नंबर ऑफ रिएक्शन्स -3 करायचं. 3D असेल मग ते ट्रस असो किंवा फ्रेम असो. ओके, ह्याचा DSI कसा काढाल, तर जे काही इंटरनल अननोन्स असते काही पण असेल, जर ते फ्रेममध्ये ट्रसमध्ये असे एम असतील किंवा जर ते फ्रेममध्ये असेल 3M असतील. सॉरी एक मिनिट, सॉरी मी ट्रस फ्रेममध्ये DIC नाही सांगा, एक मिनिट मी हे तर सांग DSE. आता आपल्याला काय करायचं आहे, 3D मध्ये काढायचं आहे DSE, एक्सटर्नल इंडिटरमिनसी काढायची आहे. तर ते ट्रस असो फ्रेम असो, नंबर ऑफ रिएक्शन्स किती, जेवढे अननोन्स रिएक्शन्स -6 करा फक्त यात. ओके, यातनं 3 करा, यातनं 6 करा. आता आपल्याला काय करायचं आहे, 2D आहे, ट्रस असेल किंवा फ्रेम असेल. ओके, तर काय करा, फ्रेममध्ये काय इंटरनल अननोन्स किती असतात, नंबर ऑफ मेंबर्स इक्वलच असतात, M मायनस काय कराल, तर जे काही राहिलेले इक्वेशन्स आहेत, म्हणजे जे काही इक्विलिब्रियम इक्वेशन्स राहिलेले आहेत ते मायनस करायचे. आता इथं जर 2D असेल तर काहीतरी इक्विलिब्रियम इक्वेशन असतील, त्यातून 3 वजा करा, जे काही राहिलेले आहे ते ट्रसमधनं वजा करा. 2D फ्रेम असेल तर 3 जे काही आपल्याकडे इक्विलिब्रियम इक्वेशन्स असतील त्यातून 3 वजा करा, 3च वजा करतो आपण, म्हणजे काय, तर नंबर ऑफ इक्वेशन्स -3. बस. फ्रेम असेल तर 2D फ्रेम असेल 3M असेल, कारण का एका मेंबरमध्ये 3 अननोन्स असतात, एक्सेल फोर्स, एक शिअर फोर्स आणि एक बेंडिंग, ते पाहिलेलं आहे. नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स -3. बस. कारण का -3 का करायचे तुमच्या लक्षात आले, कारण का ऑलरेडी आपण 3 इक्विलिब्रियम इक्वेशन्स वापरलेले आहे, परत ते वापरायचे नसतात. डबल आपण कसं वापरेल ते इक्विलिब्रियम इक्वेशन्स, त्यामुळे ते कमी करायचे, 3 तिथले काढून टाकायचे. आणि 3D असेल तर 3D मध्ये तुम्हाला 3D मध्ये काही नाही, फक्त तेच आहे 6 वजा करायचे. नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन असते, 6 वापरले गेले ते 6 काढून टाकायचे, राहिलेले इंटरनल अननोन्समध्ये मायनस करायचे. इंटरनल इंडिटरमिनन्सी मिळेल, एक्सटर्नल इंडिटरमिनन्सी मिळेल, दोघांची समेशन करा आणि त्यांची टोटल, मग तुम्हाला टोटल इंडिटरमिनन्सी त्या स्ट्रक्चरची मिळेल. मग त्याच्यावरून तुम्हाला स्ट्रक्चर कळेल की स्टॅटिकली डिटर्मिनेंट आहे एक्सटर्नली का इंटरनली, की दोन्हीनं पण आहे. हे जसं एक्झाम्पल दोन्हीनं पण होतं, हे एक्सटर्नली पण इंडिटरमिनेंट आहे आणि इंटरनली इंडिटरमिनेंट आहे. म्हणजे काय, तर स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स वापरून आपण ह्याचे पूर्ण रिॲक्शन्स पण फाइंड आउट करू शकत नाही आणि पूर्ण इंटरनल अननोन्स पण फाइंड आउट करू शकत नाही स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स वापरून. फक्त लक्षात घ्या 3 आणि 6 हा आकडा लक्षात ठेवाल. 2D मध्ये 3च आहे आणि 3D मध्ये 6 आहे. फक्त 3 बाजूला काढा आणि राहिलेले लिहा आणि ते ती करा. ओके, ठीक आहे. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. आता आपण एक्झाम्पल फास्ट पाहू, कारण का आपल्याला हे झालेलं आहे. ओके, ठीक आहे. आता पाहू, इथं आहे. ओके, हे तुमच्या लक्षात येईल. आता जे मी तुम्हाला म्हटलं की कसं इंटरनल इंडिटरमिनन्सी आणि एक्सटर्नल इंडिटरमिनन्सीवर कसं एक्झाम्पल पडतं, ते आपलं हे एक्झाम्पल आहे. मग विचारले, कन्सिडर द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू द फिगर बिलो अ टिपिकल आर्टिक्युलेट फ्रेम. आर्टिक्युलेट फ्रेम म्हणजे वगैरे काही नाही, हे एक ट्रसच आहे, लक्षात घ्या. सगळे जॉईंट आर्टिक्युलेट फ्रेम तुम्ही जर बघितलं, ऑब्झर्व केलं तर लक्षात घ्या, जर तो फ्रेम असेल तर तिला फिक्स सपोर्ट असण्याची हे असते आणि एखादा तर रिजिड जॉईंट पाहिजे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. टोटल जर तुम्ही पाहिली हे तर सगळी हिंज जॉईंट आहे, म्हणून ह्याला आपण आर्टिक्युलेट फ्रेम पी म्हणतोय. फ्रेम ट्रस एक प्रकारची फ्रेमच आहे, त्याचे सगळे जॉईंट हिंज आहेत, हे लक्षात घ्या. त्याचे सगळे जॉईंट मी रिजिड केले तर बट ऑब्वियस ते फ्रेममध्ये कन्वर्ट होईल. आर्टिक्युलेट फ्रेम वगैरे हे काही असे शब्द वापरले जातात, ते तुम्ही नीट वाचा, त्याचा काही वेगळा अर्थ नसतो. कारण का हे फक्त कसं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असल्यामुळे ते शब्द वगैरे जरा फिरवतात. ओके, काय म्हणलंय, फ्रेम इज इंटरनल डिटरमिनेंट आणि एक्सटर्नल, काय म्हणलंय, फ्रेम इज इंटरनल, पहिला ऑप्शन बघा. काय म्हणलंय, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू फॉलोइंग फिगर. काहीतरी फिगर दिल्या, ट्रस आहे, 2D आहे आणि ते म्हटलं की हे खाली काही स्टेटमेंट आहेत आणि त्या स्टेटमेंट वाईज आम्हाला कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे फक्त एवढंच काढायचं आहे. आता मी तुम्हाला एक्सटर्नल इंडिटरमिनन्सी आणि इंटरनल इंडिटरमिनन्सीचा कन्सेप्ट सांगितलेला आहे, तर बघू. ठीक आहे, पहिलं काय म्हणतंय, द फ्रेम इज इंटरनली डिटर्मिनेंट आणि एक्सटर्नली इंडिटर्मिनेंट. ते म्हणजे काय म्हणते, फ्रेम इज इंटरनली डिटर्मिनेंट, एक्सटर्नली इंडिटर्मिनेंट. ते फिरून टाकलेलं असेल. पुढे असेल की इंटरनली इंडिटर्मिनेंट, एक्सटर्नली डिटर्मिनेंट. पुढे म्हणेल की इंटरनली ॲज वेल एक्सटर्नली डिटर्मिनेंट, किंवा त्याच्या पुढे म्हटलं असेल की इंटरनली ॲज वेल ॲज एक्सटर्नली इनडिटर्मिनेंट. कळतंय, काही नाही, ए ऑप्शन कॉमन असतात. फक्त आपल्याला एवढं लक्षात आलं पाहिजे की इंटरनली डिटर्मिनन्सी, एक्सटर्नली इंडिटर्मिनन्सी हे जर तुमच्या लक्षात आलं तर इथं आपण नसेल आलं तर आता एक्झाम्पल तर पाहू. हे एक्झाम्पल आहे, आता इथंच आपण पाहू, कारण का जरा स्पेस म्हणजे तुम्हाला इथंच कळेल. ठीक आहे, ओके.
आता आपण पाहिले अननोन्स फाइंड आउट करू. इनडिटर्मिनसी म्हणजे काय तर अननोन्स. कोण अननोन्स आहेत, रिएक्शन्स किती अननोन आहेत, तर लक्षात येईल 3. 2D आहे, ट्रस आहे, तर एका मेंबरमध्ये एक अननोन, तर नंबर ऑफ अननोन्स एम डिलीट करतोय मी. याचा अर्थ असा नाही की नंबर ऑफ मेंबर्स मी लिहितोय, नंबर्स ऑफ अननोन्स लिहितोय. किती मेंबर आहेत आता लक्षात घ्या. तुमचं जर लक्षात आलं इथं आणि इथं हिंज आहे, 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 म्हणजे 2 हिंजमधला एक मेंबर असतो, 2 हिंजमध्ये मेंबर असतो. तर आता मेंबर काउंट करू. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 9 आहे. काही नाही, जास्त काही अवघड नाही, तुम्हाला लक्षात येईल की एकदम सोपं आहे. इथं 2 रिएक्शन्स अननोन्स आहेत, इथं 1 रिएक्शन्स अननोन्स आहेत, म्हणजे टोटल 3 रिएक्शन्स आहेत. मेंबर्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 आहे. ओके, मेंबर मोजायला लाजू नका की 1 मोजतोय, 2 मोजतोय, 3 मोजतोय, का की बाई ते मार्क्स देणार आहे तर तुम्हाला जॉब देणार आहे, त्यामुळे लाजू नका. म्हणजे अरे काय बारक्या मुलागत मेंबर मोजतोय, बारक्या मुलागतच मेंबर मोजा, नाहीतर तुम्हाला मार्क्स पण पडणार नाहीत. कारण का एक्झाममध्ये प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. एक्झाम्पलमध्ये वेळ करायला वेळ नसतो, फक्त सोडवायचं असते. टोटल किती आनंद झाले, तर 12 झाले. ओके, आपण टोटल इनडिटर्मिनसी तर काढून घेऊ अगोदर. 12. आता माझ्याकडे किती आहेत, काय आता काय फाइंड आउट करायचं आहे, आता फाइंड आउट, आता अननोन्स तर फाइंड आउट केले, त्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचं असतं, इक्विलिब्रियम इक्वेशन्स, ते फाइंड आउट करू. किती माझ्याकडे इक्विलिब्रियम इक्वेशन्स आहेत, 2D ट्रस आहे, बट ऑब्वियस आहे. आर्टिक्युलेट फ्रेम म्हटलं तरी ह्याचा अर्थ असा आहे, आर्टिक्युलेट फ्रेम सगळे जॉईंट हिंज आहेत म्हणजे, आणि फिक्स कुठं सपोर्ट नाही. फिक्स सपोर्ट नसेल, सगळे जॉईंट हिंज असतील तर ती ट्रस असते, हे लक्षात घ्या. तिलाच आर्टिक्युलेट फ्रेम ही म्हणतात, हे पण तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण पाहू काय पाहिजे आहे आपल्याला, तर आता ही पाहिजे आहे, इंटरनल अननोन्स पाहिले, एक्सटर्नल अननोन्स पाहिले. ओके, आता आपण पाहू की किती इक्विलिब्रियम इक्वेशन्स आहेत मला हे अननोन्स काढायला. तर एका जॉईंटला कुठले 2 असतात, तर समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, हे 2 असतात 2Dमध्ये. 3Dमध्ये एक एक्स्ट्रा ॲड असतं, 3 असतात. किती जॉईंट आहेत, 1 2 3 4 5 6. ओके, 6 आहेत. म्हणजे माझ्याकडे किती इक्वेशन, एका जॉईंटला जर 2 असतील तर 6 जॉईंटला किती झाले, 12. ओके, ठीक आहे. मग आता पाहू, बट ऑब्वियस ऑब्झर्व करा, जर तुमच्याकडे 12 इक्वेशन्स असतील आणि 12 अननोन्स असतील तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 12 जर इक्वेशन्स असतील आणि मग तुमच्याकडे 12 जर अननोन्स असतील तर तुम्ही सगळे अननोन्स फाइंड आउट करू शकता का, करू शकता. लक्षात घ्या, म्हणजे सगळे अननोन ही स्टॅटिकली डिटर्मिंट आहे का, ओव्हरऑल ही स्टॅटिक डिटर्मिंट आहे का, ट्रस, यस आहे. पण लक्षात घ्या, तुम्हाला चेक करावे लागेल की ही रिडंडंट आहे. आता ही रिडंडंट तर नसणार आहे, बट ऑब्वियस ओव्हरऑल तर रिडंडंट नाही, पण कधी कधी ती एक्सटर्नली रिडंडंट असू शकते. रिडंडंट म्हणजे एक्स्ट्रा त्याच्याकडे इक्वेशन असतं, म्हणजे रिडंडंट असू शकते एक्सटर्नली. ती कधी कधी कशी एक्सटर्नली रिडंडंट असू शकते आणि इंटरनली ती डिफिशियंट असू शकते. म्हणजे कसं, तर तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. ही ओव्हरऑल तर मला दिसली की काय आहे, तर ही जी DST किती आहे, तर 0 आहे. हा मला ओव्हरऑल कळालं, DST 0 आहे. पण कधी कधी काय प्रॉब्लेम होतो, बीम एक्सटर्नली इनडिटर्मिनंट असते आणि इंटरनली डिफिशियंट असते. जसं की समजा माझ्याकडे 1 आहे, 1 आला, स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी 1, आणि इंटरनल -1 आली, म्हणजे माझ्याकडं जास्त इक्विलिब्रियम इक्वेशन्स आहेत इंटरनल, तर या दोघांची समेशन केली की 0 असते. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल 1 - 1 इज इक्वल टू 0 येतं. म्हणजे काय ह्याचा अर्थ झाला, तर लक्षात घ्या, तर टोटल ही जी DST 0 आहे, म्हणजे ओव्हरऑल ही स्टॅटिकली डिटर्मिंट आहे. पण लक्षात घ्या, ही एक्सटर्नली जे 1 येते, म्हणजे एक्सटर्नली ही रिडंडंट आहे, इनडिटर्मिंट आहे, आणि इंटरनली ही डिफिशियंट आहे. आणि ओव्हरऑल पाहिलं तर आपल्याला काय लक्षात आलं की स्टॅटिकली डिटर्मिंट आहे. म्हणजे आपण असं लगेच टिक करायचं नाही की द फ्रेम इज इंटरनली ॲज वेल एक्सटर्नली डिटर्मिनंट, नाही. त्याच्यासाठी एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी आणि इंटरनल इनडिटर्मिनन्सी काढून पाहायची. कारण काय, एक्झाम्पलमध्ये हे ट्रिक असू शकते. तुम्हाला दाखवतो, अजून काही एक्झाम्पल आपण पाहणार आहे, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल काही बीम एक्सटर्नली डिटर्मिनंट आहेत आणि इंटरनली इनडिटर्मिनंट आहेत. पण दोघांची समेशन केली की ते टोटल जर पाहिलं तर ते डिटर्मिनंट दिसते, वरून टोटल डिटर्मिनंट दिसते. पण कधी कधी ते इंटरनली डिटर्मिनंट असते आणि एक्सटर्नली इनडिटर्मिनंट असते. कधी कधी एक्सटर्नली इनडिटर्मिनंट असते आणि इंटरनली डिटर्मिनंट असते. पण टोटलची समेशन केली की ती DST 0 येतो आणि आपल्याला वाटतं की ती टोटली डिटर्मिनंट आहे. म्हणजे टोटल डिटर्मिनंट दिसली की आपल्याला वाटतं ती टोटली म्हणजे एक्सटर्नली पण असेल, इंटरनली पण असेल. तसं नसतं, म्हणून काळजीपूर्वक तुम्ही पहा. ओके, ठीक आहे. ओके, आता आपण इथं पाहू. ठीक आहे, आपण DST काढू. सिम्पल काय काढायचं आहे आपल्याला, तर DSC एक्सटर्नल अननोन किती होते, मी काय म्हटलं, तुमच्याकडे इक्वेशन्स किती आहेत, 1 2 3 4 5, किती इक्वेशन्स आहेत, 12. ओके, 12चं काय करायचं आहे, तर बघा,
एक्सटर्नल किती होते तर 3 होते, -3 करायचं. एक्सटर्नल अननोन किती आहेत तर 3 आहेत, 3. ओके 3 आहे, 3 असो 4 असो 5 असो 6 असो किती असेल आपल्याला फरक नाही, पण आपल्याला मायनस किती इक्विलिब्रियम इक्वेशन करायचे, यातले 3च करायचे, यातले 3 काढून घ्यायचे. -0 म्हणजे काय झालं, DSE एक्सटर्नल इंडिटर्मिनसी माझी किती आली 0 आली. म्हणजे पहिला तर मला काय आलं, हे स्ट्रक्चर एक्सटर्नली डिटर्मिनेंट आहे का, आहे. ह्याचा अर्थ मी ज्या दिलेल्या रिएक्शन्स आहेत 3, हे मी 3 इक्विलिब्रियम इक्वेशन्स वापरून सोडवू शकतो, कारण की त्याच्यासाठी 3च इक्विलिब्रियम इक्वेशन वापरायचे असतात, लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही म्हणजे इथे लक्षात आलं असेल तुमच्या की एक्सटर्नल इंडिटर्मिनसी काढायला 2D मध्ये 3च असतात आणि 3D मध्ये 6च उपयोगी असतात, कळलं. हे त्याचे रिलेटेडचे इक्विलिब्रियम इक्वेशन्स आहेत, लक्षात घ्या. हे आपण पाहतोय तर 3 म्हणजे 0 म्हणजे काय काय आलं, एक्सटर्नल इंडिटर्मिनसी ह्याची 0 आहे, म्हणजे हे एक्सटर्नल डिटर्मिनंट आहे. मला तर एवढं तर कळालं की हे काय आहे, एक्सटर्नल डिटर्मिनंट आहे. तर इथं ऑप्शन एलिमेंट करू, इंटरनली इनडिटर्मिनंट रॉंग, डिटर्मिनंट हा ऑप्शन राहिला आणि हा ऑप्शन गेला, 2च राहिले ऑप्शन. आता तुम्ही पाहिलं तर 1 आणि 3 कुठं आहे का नाही, म्हणजे बट ऑफ बेस आहे, अजून आपल्याला पुढं कवर केलं पाहिजे 1 आणि 3. तरी पण आपण आता इंटरनल पाहू, कधी कधी जरासं ऑप्शन थ्रू पण जाऊ, म्हणजे 0 का आलं. आता इथं किती राहिले इक्वेशन माझ्याकडं, तर आता 3 गेले ना, 12मधनं मी 3 वापरले, माझ्याकडे किती राहिले 9 राहिले. आता पाहू DSI इंटरनल इंडिटर्मिनसी पाहू. ओके इंटरनल इंडिटर्मिनसी कोण आहे असते तर मेंबरमधली असते, तर नंबर ऑफ मेंबर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत. ओके टोटल अननोन्स किती आहेत 9 आहेत, आणि माझ्याकडे किती इक्विलिब्रियम इक्वेशन राहिले 3 तर वापरले गेले, 12 तर 3 गेले, राहिले 9 -9 0. म्हणजे काय तर ही बीम ह्याचा DSE किती होता 0 होता, DSI इंटरनल इंडिटर्मिनसी किती आली ह्याची 0 आली. म्हणजे काय टोटल किती आली DST हे प्लस हे 0 + 0 0 आली. म्हणजे काय लक्षात घ्या. आता इथं तरी सध्या आपल्याला एक्झाम्पलमध्ये काही म्हणजे ट्रिक लक्षात आली नाही, कारण का इथं इंटरनली पण डिटर्मिनंट होतं आणि एक्सटर्नली पण डिटर्मिनंट होतं, पण त्यामध्ये टोटल पण डिटर्मिनंट आली. लक्षात घ्या DSE 0 आली, DSI 0 आला. म्हणजे काय सफिशियंट इक्विलिब्रियम इक्वेशन आहेत, एक्सटर्नली पण इक्वेशन इक्विलिब्रियम सफिशियंट आहेत आणि इंटरनली पण इक्विलिब्रियम इक्वेशन सफिशियंट आहेत, इंटरनल अननोन फाइंड आउट करायसाठी आणि एक्सटर्नल अननोन फाइंड आउट करण्यासाठी. म्हणजे ह्याचा ऑप्शन काय येईल तर ही दिलेली फ्रेम, द फ्रेम इज इंटरनली ॲज वेल ॲज एक्सटर्नल डिटर्मिनंट, हाच फक्त बरोबर आहे. हा चुकीचा आहे, कारण का फ्रेम इनडिटर्मिनंट तर नाहीच, हा तर चुकीचाच आहे. एक्सटर्नल डिटर्मिनंट काय आलेलं, इंटरनल डिटर्मिनंट चुकीचं आहे. इलिमिनेशन पण वापरा, कारण का तुमचा फायदा होईल, हे पण चुकीचं आहे. म्हणजे ओनली 3, याचा आन्सर ओनली 3 आहे. हे लक्षात आलं तुमच्या. असे अजूनही प्रॉब्लेम आहेत. आता आपण जरा प्रॉब्लेम फास्ट घेऊ, जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम लक्षात येईल. ठीक आहे, हा प्रॉब्लेम पाहू आता. व्हॉट इज द टोटल डिग्री ऑफ इनडिटर्मिनसी बोथ, जरासा हा आपण खाली घेऊ, इथं घेऊ. ओके जरा मोठं करू. व्हॉट इज टोटल डिग्री ऑफ इनडिटर्मिनसी बोथ इंटरनल अँड एक्सटर्नल ऑफ ट्रायंग्युलर प्लॅनर ट्रस. काही शब्द वापरतील, ट्रायंग्युलर प्लॅनर ट्रस आहे. ट्रस म्हटलं प्लॅनर म्हणजे 2D आहे. प्लॅनर म्हणजे ह्याला काय म्हणतात 2D. ट्रस म्हणजे बट ऑफिस आहे. ट्रसच्या चॅप्टरमध्ये पाहू ट्रस म्हणजे काय आहे ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. ट्रस म्हणजे सगळे जॉईंट, इथं लक्षात घ्या, ट्रस म्हणजे सगळे जॉईंट हिंज असणार आहे त्याचे. प्लॅनर म्हणजे 2D आहे, म्हणजे 2D बद्दल आपल्याला सांगितलं आहे. आपल्याला माहित आहे काय तर टोटल ऑफ डिग्री ऑफ इनडिटर्मिनसी काढायचे, बाकी काही नाही. व्हॉट इज द टोटल डिग्री ऑफ इनडिटर्मिनसी बोथ इंटरनल आणि एक्सटर्नल, म्हणजे कंबाईन काढायचे इथं. तरी आपण सेपरेट पण काढून पाहणार आहोत, लक्षात येईल तुमच्या. म्हणजे इथं ह्या एक्झाम्पल मी तुमच्या लक्षात येईल की काय प्रॉब्लेम आहे. ओके किती अननोन्स आहेत, R किती आहेत आपल्याला एक्सटर्नल अननोन्स, ह्या हिंज आहे हा हिंज आहे. एका हिंजला 2 रिएक्शन असतात, टोटल 4. आता बघू सपोर्ट, आता इथं जरासं मेंबर नीट मोजा नाही तर प्रॉब्लेम येईल. हे झाले UR इंटरनल अननोन्स बघू किती. ओके ह्याला नाव देतो मी, एक्सटर्नल अननोन रिएक्शन्स आहेत 4, इंटरनल अननोन्स मेंबर्समधून. एक्सटर्नल मधून घेऊ 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके हे बाहेरचे झाले 9. आता प्रत्येक ह्याच्यात किती आहेत बघा, 9 10 11 12 13 14 15. ओके माझ्याकडे किती आहेत 15. इंटरनल कळाले, परत मोजू आपण, तुम्ही मोजा. नंतर काही जरी चुकलं असेल तर नंतर तुम्ही सॉल्व्ह करा, कारण का कसं आहे काही चुकण्याची पण माहिती, कारण इथं मी सांगण्याचे मला कन्सेप्ट सांगायचे, मला काही व्हॅल्यू वगैरे ऑप्शन वगैरे काढून दाखवायचे नाही, ते तुम्ही काढाले, मला फक्त कन्सेप्ट कळायला पाहिजे. मेंबर मोजू, परत मी मेंबर मोजतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 झाले 13 14 15 16 17 18 19. ॲक्च्युअलमध्ये 19 आहे, सॉरी. ओके 19 आहे. ओके ठीक आहे.
आपल्याला काय कळालं की आपल्याला इंटरनल एक्सटर्नल अननोन्स किती आहेत, तर 4 रिएक्शन्स आहेत. इंटरनल अननोन्स किती आहेत, तर नंबर ऑफ मेंबर्स, कारण का एका मेंबरमध्ये ट्रस्ट आहे म्हणजे एका मेंबरमध्ये एकच अननोन असेल. तर किती आहेत, तर आता मला मी मोजले तरी 18 आहेत. आता इथे तुम्ही मोजा वगैरे. 18 आणि 4 किती झाले, हे 22 झाले. ओके ठीक आहे. आता मला काय करायचं, मला जॉईंट्स मोजायचे आहेत, कारण का मला इक्विलिब्रियम इक्वेशन्स माहीत पाहिजेत ना. एका जॉईंटला किती इक्विलिब्रियम इक्वेशन्स असतात, ट्रस्टमध्ये 2 असतात. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. आता मी एक्स वाय प्लेन घेतोय म्हणून, एक्स आणि वाय प्लेन घेतोय म्हणून त्या प्लेननुसार बदलतील कदाचित. तसा मी क्वेश्चन येईल, एक्स वाय प्लेन घेतोय म्हणून अलॉंग द एक्स ॲक्सिस सगळ्या समेशन फोर्सची 0 पाहिजे, अलॉंग द वाय ॲक्सिस सगळ्या फोर्सची समेशन 0 पाहिजे. ओके, तर इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती आहेत माझ्याकडं, तर जॉईंट मोजू. बट ऑब्वियस आहे किती असतील, 1 2 3 4 5 6 7 8, माझ्यामध्ये 8 आहेत. ओके, बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9. एक मिनिट, जॉईंट किती आहे, तर 9 जॉईंट आहेत. तर येणं जॉईंट वगैरे नीट मोजा. जॉईंट वगैरे इथं जर मध्ये मोजला तुम्ही जॉईंट, लक्षात घ्या. आता कसं इथं हिंज दिलेलं नाही, ह्या डायग्राममध्ये तुम्हाला हिंज दिलेलं नाही, त्याच्यामुळे जरी तुम्ही इथं मध्ये मोजला, ओके, पण ट्रस्टमध्ये मध्ये मोजू नका. माझ्यामध्ये ट्रस्टमध्ये कधीच मध्ये हिंज दिला जात नाही, हे लक्षात घ्या. ट्रस्टच्या ह्या मेंबरमध्ये कधीच हिंज दिला जात नाही. जर हिंज दिला तर त्यांची स्टॅबिलिटी डिस्टर्ब होईल, लक्षात घ्या. त्यांची स्टॅबिलिटी डिस्टर्ब होईल, मग त्याच्यामध्ये कधीच हिंज नसतो दिलेला. त्यामुळे हा एक मेंबर कंटिन्युअस मोजा. इथं नाही जॉईंट, लक्षात घ्या. इथं जॉईंट नाही तर तुमची स्टॅटिक इंटिमेसी चुकेल. मी का मागच्या एक्झाम्पलमध्ये पण सांगितलेलं आहे. किती आहे, तर माझ्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 9 आहेत. सध्या तर मला 9 दिसत आहेत म्हणून मी 9 लिहितो. 9 × 2 18. ओके, तर बट ऑब्वियस आहे याची DST किती आली, याचं DST होईल 22 - 18 = 4. म्हणजे एवढं तर मला कळालं स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर आहे, ज्याची स्टॅटिक इनडिटर्मिनेसी 4 आहे. तो ऑप्शन 4 दिसतं, मी टिक करतो. कदाचित बरोबर पण असेल, चुकलं पण असेल, कारण का मी आता ते मेंबर्स वगैरे मी नीट मोजण्याचं काही इंटरेस्टेड नाही, फक्त तुम्हाला कन्सेप्ट सांगण्यात इंटरेस्टेड आहे. ठीक आहे, हे तुम्ही मोजू शकता मेंबर्स किती आहेत वगैरे काय. आता जरा ऑब्झर्व करू आपण इथं. ओके, थोडंसं ऑब्झर्व करू की DSE काढू. आता DSE एक्सटर्नल आहे. आता U एक्सटर्नल किती आहे, त्याचे 2D आहे, 4 2 हिंज आहेत म्हणजे 4 आहेत. ओके, -3. 2Dमध्ये फक्त किती इक्विलिब्रियम इक्वेशन आहेत आपल्याकडं, 18 आहेत. त्यातले बायफार्केशन कसं करायचं, 3 एक्सटर्नल इनडिटर्मिनेसी काढायला 2Dमध्ये 3 वापरायचे. आता 3 मध्ये किती राहिले, 15 राहिले. ओके ठीक आहे, 15 राहिले. तर आता लक्षात येईल तुमच्या की माझ्याकडे एक्सटर्नल कोण आहे, तर एक्सटर्नल रिएक्शन असतात. किती आहेत, तर 4 आहेत. मायनस किती वजा करायचे, 3 इक्विलिब्रियम रिएक्शन, तर 1. DSE माझा किती आला, तर 1 आला. हे लक्षात घ्या, DSE माझा 1 आला. आता याच्या पुढे जाऊ थोडं. ठीक आहे, DSE माझा किती आला, तर 1 आला. 1 मिनिट, DSE माझा किती आला, 1 आहे. आता DSI काढायचं आहे. DSI म्हणजे काय आहे, DSI म्हणजे काय, तर आता काहीतरी जी इक्वेशन माझ्याकडे किती राहिले, तर 15 राहिले. आणि माझ्याकडे इंटरनल अननोन्स किती आहेत, तर 18 आहेत. बघा इथं मेंबर्स किती आहेत, तर 18 आहेत. आणि एका मेंबरमध्ये 1 असल्यामुळे माझ्याकडे किती आहेत, तर 18 अननोन्स आहेत इंटरनल. आणि माझ्याकडे किती इक्वेशन राहिले, 15 राहिले. -15 इज इक्वल टू किती येतं, 3 येतं. आणि टोटल इनडिटर्मिनेसी किती येईल, DST बट ऑब्वियस आहे 4 येईल. आणि म्हणून माझा ऑप्शन 4 आहे. एक्सटर्नल इनडिटर्मिनेसी किती आली, 1 आली. DSI किती आला, इंटरनल इनडिटर्मिनेसी किती आली, 3 आली. एक्सटर्नल किती आली, 1 आली. ओके, आणि टोटल किती आली, 4 आली. 4 ऑप्शन आहे, तर टोटल विचारले. म्हणजे काय, आपण असं म्हणू शकतो ऑप्शनमध्ये हे स्ट्रक्चर स्टॅटिकली पण हे स्ट्रक्चर इंटरनली पण इनडिटर्मिनेंट आहे आणि एक्सटर्नली पण इनडिटर्मिनेंट आहे. हे स्ट्रक्चर एक्सटर्नली पण इनडिटर्मिनेंट आहे आणि इंटरनली पण इनडिटर्मिनेंट आहे. कळालं, म्हणजे सफिशियंट इक्वेशन तर नाहीतच हे सगळे अननोन्स काढायला. एक मिनिट, सफिशियंट इक्वेशन तर नाही, तर हे कळालं. ओके ठीक आहे. आता आपण म्हणजे तुम्हाला कळालं स्टॅटिक इनडिटर्मिनेसी, इंटरनल काय असते, एक्सटर्नल काय असते वगैरे. हे सगळं एकदम सिम्पल आहे. ह्याच्यामध्ये काय फक्त तुम्ही क्वेश्चन कसे सोडवताना फक्त परत ते नीट लहान मुलागत सोडवा, तरच तुम्हाला फायदा होईल एक्झाममध्ये. कारण की एक्झाम इथं जर विचार केला तर एक्झाम्पलमध्ये एक्झाममध्ये जास्त विचार करायला लागणार नाही. आता आपण नेक्स्ट घेऊ. ठीक आहे, हे एक्झाम्पल झालं. आता आपण एक्झाम्पल कुठले घेऊ, ओके हे एक्झाम्पल बट ऑफ दिस काय आहे, रिडंडंट. ओके, द फ्रेम शो इन द बिग ऑफ हे नंतर घेऊ, हे नंतर घेऊ. थोडे जर ट्रस्ट झाले आपण ह्याचे करू, फ्रेमचे जरा एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला कळेल.
ओके, फ्रेमचे थोडेसे एक्झाम्पल घेऊ. म्हणजे तुम्हाला इथं पण सांगतो स्टॅटिक इनडिटर्मिनसी म्हणजे काय, बाकी तुम्ही सॉल्व करा. म्हणजे काय होईल, जास्त काय ह्याच्यामध्ये जास्त कन्सेप्ट नाहीत, एकदम सिम्पल आहे, थोडेसेच कन्सेप्ट असतात स्टॅटिक इनडिटर्मिनसीमध्ये. ते एकदा कळाले की प्रॉब्लेम संपला. ओके ठीक आहे. आता आपल्याला काय म्हटलं आहे की काहीतरी एक फ्रेम दिलेली आहे आणि त्याचे म्हटलं आहे की स्टॅटिक टोटल इनडिटर्मिनसी काढा, DST काढा, DST काढा. ओके, आता इथं DST पाहू, DSI पाहू, एक्सटर्नल इनडिटर्मिनसी पाहू, इंटरनल इनडिटर्मिनसी पाहू आणि टोटल इनडिटर्मिनसी पाहू. ओके, पहिल्यांदा तर टोटल इनडिटर्मिनसी पाहू. काही नाही, हे सगळं सिम्पल स्ट्रक्चर आहे. पहिलं तर लक्षात घ्या हे काय आहे, हे लक्षात आलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तर हे काय आहे, फ्रेम आहे, फ्रेम. आणि कसली आहे, 2D फ्रेम आहे. तर बट ऑब्वियस आहे, आपल्याला माहीत आहे DST काय असते. आता हे परत मी सांगणार नाही. अननोन्स असतात, कुठले, एक्सटर्नल अननोन्स असतात प्लस इंटरनल अननोन्स असतात. आता तुम्ही काय नोटिफिकेशन काय वापरताय, साईन वगैरे, ते तुमच्या ह्याच्यात आहे. एक्सटर्नल अननोन्स असतात, इंटरनल अननोन्स असतात. त्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं असते, तर इक्विलिब्रियम इक्वेशन करायचं असते. त्यानंतर त्यांची सबस्ट्रॅक्शन करायची असते, ते आपली DST असते. म्हणजे त्याचा अर्थ, ते DSTचा अर्थ असा असतो की ते अननोन, स्टॅटिक अननोन्स आपण स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स वापरून सोडवू शकत नाही. बस असाच त्याचा अर्थ असतो, बाकी काही नाही. ओके ठीक आहे. माझं जरा थोडंसं फास्ट घेऊ म्हणजे कळून जाईल आपल्याला. ठीक आहे, आता मी इथं इंटरनल लिहितो. काय लिहितो मी, तर इंटरनल अननोन लिहितो, एक्सटर्नल अननोन लिहितो. तर सपोर्ट रिएक्शन्स हे एक्सटर्नल अननोन देतात. तर हे फिक्स आहे, 2D आहे, तर 3. इथं काय आहे, ओके ठीक आहे, 3 काय आहे तिथं आपल्या इथं, तर 3 रिएक्शन्स आहेत. इथं किती आहे, तर हिंज आहे 2 आहेत, इथं किती आहेत 2 आहेत. 3 + 2 + 2 किती झाले, टोटल एक्सटर्नल अननोन किती झाले आपले, वर्ड ऑब्वियस किती झाले, 7 झाले. जास्त झाले काही नाही, 7 झाले, 3 4 7. ओके, इंटरनल अननोन कोण नसतात, तर इंटरनल अननोन कोण असतात, तर मेंबरमधले असतात. आणि फ्रेम आहे, 2D फ्रेम आहे. तर 2D फ्रेममध्ये कोण कोण असतात, मी परत दाखवतो तुम्हाला. इथं 2D फ्रेममध्ये कोण कोण अननोन असतात. हा एक मेंबर घेतला तर आपल्याला ॲक्शन म्हणजे काय, ॲक्शन मेंबरमधून कुठल्या रूपात किंवा कुठल्या मोडमध्ये ट्रान्सफर होते, कुठं सपोर्टकडे. ॲक्शन ही स्ट्रक्चरवर लागते, मेंबर थ्रू ते सपोर्टकडे ट्रान्सफर होते. पण ते कुठल्या ह्याच्यात ट्रान्सफर होते, तर 2Dमध्ये एक ॲक्सेल फोर्स असतो, एक शिअर फोर्स असतो आणि एक बेंडिंग मुवमेंट असतं. बस तेच अननोन्स आहेत ना. एका मेंबरमध्ये 3 असतं, तर M मेंबरमध्ये किती असतील, 3M झालं. तर मेंबर्स किती मोजू, सिंपल आहे. किती मेंबर्स आहेत, 1 2 3, 3 3 2 6, 6 आणि 9. ओके, 9 आहेत. 10 11 12 13 14 15 मेंबर्स आहेत. मग 15 मेंबर्स एका मेंबरमध्ये 3, 45. म्हणजे आपल्याला टोटल अननोन्स किती झाले, 45. टोटल अननोन्स किती झाले, 45 + 7 किती होतं सांगा, तर हे होता 52. ओके, 52. माझ्याकडे किती अननोन्स आहेत, तर माझ्याकडे अननोन आता 52 आहेत. आता मला काय मोजायचं आहे, तर इक्विलिब्रियम इक्वेशन्स मोजायचे आहेत. काय मोजायचे, तर जॉईंटचे इक्विलिब्रियम इक्वेशन्स. आणि फ्रेममध्ये एका जॉईंटला किती इक्विलिब्रियम इक्वेशन असतात, 3. कुठले 3 इक्विलिब्रियम असतात, कुठले असतात, समेशन Fx = 0, समेशन Fy = 0, समेशन ऑफ मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस इज 0. जर मी XY प्लेन घेतला असेल तर ह्या ॲक्सिस भोवतीचं ट्रसमध्ये हे नसते, का नसते वगैरे मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितले. समेशन Fx = 0. जेवढे काही अलॉंग द एक्स ॲक्सिस फोर्स लागत आहे ते सगळे 0 पाहिजे. समेशन Fy = 0, समेशन ऑफ मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस म्हणतो मी, = 0. इथं मी दाखवतो. हे असं काहीतरी असेल किंवा असं असेल, त्यांची समेशन जे काही मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस लागतात त्यांची समेशन 0 पाहिजे. ओके ठीक आहे, एक मिनिट. ठीक, हे लक्षात आलं तुमच्या. ओके, मला काय कळालं की मला टोटल अननोन्स किती आहेत, मला कळालं 50 किती आहेत टोटल अननोन्स. इथं लिहितो UT किती आहे माझ्याकडं टोटल अननोन, तर किती आहे 52. इक्विलिब्रियम इक्वेशन जॉईंट मोजू, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आणि एका जॉईंटला किती इक्वेशन असतात, ते ग्रुप 3, 36. ओके ठीक आहे, तर आता लक्षात येईल 36. ओके, इथं तुम्हाला आन्सर पण आहे, त्यामुळे जर काही आता आपलं जर चुकत असेल तर आपण करेक्ट पण करू शकतो. 50 to 36. तर DST किती आला याचा टोटल, बट ऑब्वियस आहे अननोन्स 52 आहेत, -36 किती आहे, 16 येत असेल तर बघू. हां ओके, तर किती येते, तर 16 येतात. DST आपला निघाला हे. तर हे सिंपल आहे, हे तुम्ही काढू शकता. DST 16 आला म्हणजे स्टॅटिक इनडिटर्मिनसी 16 आहे. ओके, आता आपण बघू इंटरनल आणि एक्सटर्नल. ओके, आता इथं मी काही डायग्राम दाखवत नाही तुम्हाला जास्त. ओके, एक्सटर्नल अननोन्स किती आहेत, तर किती होते एक्सटर्नल अननोन्स, तर रिएक्शन्स होत्या किती होत्या, तर 7 रिएक्शन्स होत्या. ओके, तुम्हाला मी सांगितले 2Dमध्ये किती मायनस इक्वेशन करायचे, माझ्याकडे इक्विलिब्रियम इक्वेशन किती आहे 36 आहे. त्याचं बायफर्केशन कसं करणार, 3
आणि इकडे किती राहिले मग 33. ओके, तर पहिल्यांदा 3 वापरतो मी. 7 - 3 किती गेले, DSE काढतो मी. 7 तो एक्सटर्नल अननोन 7 आहेत, -3 म्हणजे 4. म्हणजे हे जे एक्सटर्नल इंडिटर्मिनसी किती आहे, 4 आहे. बघा लक्षात घ्या, ह्या स्ट्रक्चरची एक्सटर्नल इंडिटर्मिनसी 4 आहे. आता ह्या स्ट्रक्चरची इंटरनल इंडिटर्मिनसी काढतो. कसे असते, तर इंटरनल अननोन्स किती आहेत, इंटरनल अननोन्स किती आहेत, माझे किती आलेले इंटरनल अननोन्स, तर माझ्यामध्ये 45 आलेले ना. ओके, माझे किती आलेले, तर 45 आलेले मायनस माझ्याकडे आता या 36 मधले मी 3 तर वापरले, हे 3 तर वापरले, हे आता गेले, आता राहिले माझ्याकडे 33. ओके, 36 मध्ये 3 वापरले, 33 राहिले आता. तर ही जी किती आली, तर बट 16 म्हणजे 12 आलं पाहिजे. कळालं, हे 12 आलं पाहिजे. म्हणजे आता टोटल किती झाले, तर 60. लक्षात आलं. तर ह्याची इंटरनल इंडिटर्मिनसी किती आहे, 12 आहे. एक्सटर्नल इंडिटर्मिनसी एक्सटर्नल 4 आहे, इंटरनल 12 आहे आणि टोटल 16 आहे. बट ऑफ कळालं एक्सटर्नल इंडिटर्मिनसी म्हणजे काय, इंटरनल इंडिटर्मिनसी म्हणजे काय, एक्सटर्नल इंडिटर्मिनसी म्हणजे काय, टोटल इंडिटर्मिनसी म्हणजे काय, 2D फ्रेम ट्रस्टचं पाहिलेलं आहे. ओके, ठीक आहे.